बायको घरात कामं करते आणि मिस्टर सगळे बाहेरची कामं करतात आणि महिला वॉर्ड आलं तर ते त्यांच्या मिसेसला बाहेर घेतात की नाही तुझा चेहरा पाहिजे. म्हणून मी राजकारणाचं तर मला खूप आवड होती. माझी जर्नी 2009 पासून सुरू झाले. लोकांचे जे पण प्रॉब्लेम्स येत होते त्याला मी सामोरं जात होते. महिला ऑटोमोबाईल लाईनमध्ये नसतात, परंतु ट्रकचं गिअरबॉक्स, इंजिन, ट्रकचे टायर सुद्धा मी उघडलेले आहे आणि ते परत असेंबल केलेले आहे. कोरोनाचा काळ हा खरंच एक खूप म्हणजे बेकार काळ आला होता. मी कधी सांगितलं नाही आजपर्यंत, परंतु आज मी खरंच तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या ऑफिसवर रोज दुपारी 1000 लोकांचं जेवण, संध्याकाळी 1000 लोकांचं जेवण आम्ही आमच्या वॉर्डात पाठवत होतो. रेशनिंगचे किट आम्ही लोकांना देत होतो. लोकांना बेड मिळत नव्हते तेव्हा ICU मध्ये एक्स्ट्रा बेड लावून दिलेले. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी खूप जणांनी प्रयत्न केले, त्याच्यातलीच मी एक आहे. कार्यकर्ता आहे म्हणूनच नगरसेवक आहे, कार्यकर्ता आहे म्हणूनच आमदार आहे आणि कार्यकर्ता आहे म्हणूनच खासदार आहे. नमस्कार. मतांतर या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुकींच्या येणाऱ्या रणधुमाळीला अनुसरून आपण जे इच्छुक उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत, त्यांची मतं जाणून घेतोय. त्यांचे जे काही विचार या इलेक्शनबद्दल आहेत ते जाणून घेतोय. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आलेल्या आहेत हसीनाताई इनामदार. हसीनाताई या एक सामाजिक कार्यकर्ते राहिलेल्या आहेत. हसीनाताई स्वीकृत नगरसेविका पुणे महानगरपालिकेच्या राहिलेल्या आहेत आणि आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट याच्या पुणे शहराच्या अध्यक्षा देखील आहेत. आज आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत की या इलेक्शनबद्दल त्यांना काय वाटतं. हसीनाताई, खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का की तुमची पुण्यातली, मला माहित असल्याप्रमाणे तुम्ही खरं तर एक उद्योजिका, तुम्ही बिझनेस याच्यावरती फोकस केलं, तर मग त्यानंतर राजकारणात यावं असं कधी आणि तुम्हाला का वाटलं? सर्वात प्रथम मी ND9 स्टुडिओचे आभार मानते आणि आपल्याला सांगू इच्छिते की मला नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्षपद मिळालेलं आहे. त्याबद्दल मी दादांचे, सुनील तटकरे साहेबांचे, आमचे चैतन्य तुपे पाटील आणि सुनील टिंगरे साहेब, रुपालीताई चाकणकर यांचे आभार मानते आणि सुरू करते. माझी जर्नी 2009 पासून सुरू झाले. 2009ला मी ऑटोमोबाईल लाईनमध्ये आले होते. ऑटोमोबाईल लाईन म्हणजे आमची स्वतःची शोरूम्स आहे, तर त्याच्यावर ट्रक बसचे आमचे शोरूम्स आहे, त्याच्यावर मी खूप काम केलेलं आहे. त्याच्यात महिला कुणीही नसतं, म्हणजे जास्त करून महिला काम करतच नाही, परंतु मी हाऊसवाईफचं काम करून त्याच्यानंतर मी व्यवसायात आले आणि दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळल्या. महिला ऑटोमोबाईल लाईन मध्ये नसतात, परंतु मला खूप अभिमान आहे आणि माझ्या आई वडिलांना पण खूप प्राऊड फील होतं की जिथे पुरुष काम करतात तिथं त्यांच्या कांद्याला कांदा लावून माझी मुलगी काम करते. आणि ऑटोमोबाईल लाईन मध्ये असं होतं की म्हणजे ट्रकचं गिअरबॉक्स, इंजिन, ट्रकचे टायर सुद्धा मी उघडलेले आहे आणि ते परत असेंबल केलेले आहे. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांना तर माझा खूप अभिमान होता आणि हे सगळं मी करू शकले ते फक्त माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळेच. त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि राजकारणाचं तर मला खूप आवड होती. लहानपणापासूनच लग्न झाल्यानंतर मी काम करत होते. लोकांचे जे पण प्रॉब्लेम्स येत होते त्याला मी सामोरं जात होते. महिलांची खूप कामं केलेली आहे आणि नंतर मला मिस्टरांनी परमिशन दिली की हा तू पॉलिटिक्समध्ये जाऊन, आता मुलांची लग्न झाले तर तू पॉलिटिक्समध्ये जाऊन तू स्वतः काम करू शकते. तर मी 2014ला पॉलिटिक्समध्ये आले, दादांच्या पार्टीत आले. दादांनी मला खूप सहकार्य केलं. सर्वात प्रथम रुपालीताई चाकणकर यांनी मला महिला उपाध्यक्ष पदावर घेतलं. नंतर दादांनी मला स्वीकृत नगरसेविका केले आणि ह्याच्यात मी खूप कामं केली. स्वीकृत नगरसेविका असताना फक्त कोंडव्या एरियापर्यंत मी काम न करता मी पुणे शहराची कामं केलेली आहे आणि माझे हे काम दादांपर्यंत गेलं आणि दादांनी त्याचा विचार करून आज मला पुणे शहर महिला अध्यक्ष पदावर दादांनी माझी नियुक्ती केली. ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला हे. याचं कारण असं आहे की तुम्ही स्वीकृत नगरसेविका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. याचा अर्थ महानगरपालिकेमध्ये माझ्या मते निदान 5 वर्ष काम केलं असावं तुम्ही. तर तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलं असताना तुम्हाला हा प्रश्न मी नक्की विचारेल की
आत्ताच्या जे इलेक्शन होत आहेत 2017 नंतर आता इलेक्शन होत आहेत, हो. त्या 9 वर्षानंतर 8.5-9 वर्षानंतर होत आहेत. 5 वर्ष नगरसेवक असतानाचा काळ आणि त्यानंतर जवळजवळ 4 वर्ष नगरसेवक नगरसेवक. नसतानाचा काळ, यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? नगरसेवक असताना काय होत होतं आणि आता नगरसेवक नसताना गेली 4 वर्ष काय होत आहेत तुमच्या मते? नगरसेवक असताना लोकांची बरेच कामं नगरसेवकाकडून होतात. कारण की जेव्हा आपण एक नगरसेवकाकडे गेलो आणि एक साधा माणूस पण नगरसेवकापर्यंत जाऊ शकतो, परंतु प्रशासकाकडे जाणं त्याचं शक्य होत नाही. आपण म्हणू शकतो की एक 100-200 लोकांमधून फक्त 4 ते 5 लोक प्रशासकाकडे जातात आणि 200 लोक नगरसेवकाकडे जातात. बरोबर. त्यामुळे नगरसेवक असणे खूप गरजेचं आहे. आपले कामं भरपूर असतात, रस्त्याची कामं असतात, ड्रेनेजची कामं असतात, पाण्याची कामं असतात, तसेच लाईटची कामं असतात, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो. तर आपण नगरसेवकाला सांगितलं, फक्त तो एका माणसाला सांगितलं तर तो काम ही सगळी कामं नगरसेवक करू शकतो. त्यामुळे नगरसेवक असणे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. Yes. आणि यालाच धरून एक प्रश्न की नगरसेवक जसे असतात त्यामध्ये आपण पाहिलं की गेली अनेक वर्ष अनेक महिला नगरसेवकांनी खूप छान काम महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर या महिला नगरसेविका तुमच्या पक्षाच्या असतील, इतर पक्षांच्या असतील, तुम्हाला काय वाटतं की महिलांना ही संधी जी मिळाली नगरसेवक होण्याची, त्यामध्ये त्यांनी त्या संधीचा कसा वापर केलाय? नाही, महिलांबद्दल मी सांगू इच्छिते की महिलांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं आज आपल्याला महिला 50% तर महिला दिसतात, परंतु ओपन मध्ये सुद्धा महिला लढून आपल्याला सभागृहामध्ये महिला खूप जास्त दिसतात आणि आजकाल महिला काम करतात. त्यामुळे महिलांना नगरसेवक पदाची भूमिका मिळते. जर काम केलंच नसतं तर नगरसेवक पदावर महिला येऊ शकत नाही. अशी खूप कमी केसेस होतात की म्हणजे बायको घरात कामं करते आणि मिस्टर सगळे बाहेरची कामं करतात आणि महिला वॉर्ड आलं तर त्यांच्या मिसेसला बाहेर घेतात की नाही, तुझा चेहरा पाहिजे म्हणून आम्ही तुला नगरसेवक पदाला. परंतु अशी गिनीत चुनीत लोक आहे नाही, परंतु जास्त करून 48-49 पर्यंत आपल्याला महिला शिकलेल्याच दिसतील, सुशिक्षित दिसतील. त्यामुळे मला खूप अभिमान आहे की आज आपल्या महिला इतक्या पुढे गेलेल्या आहे. आज महिला फक्त नगरसेवकापर्यंतच सीमित नसताना आज महिला आपल्याला आमदार पदावर दिसतात, खासदार पदावर दिसतात, परत अजून आपल्याला बऱ्याच ठिकाणी महिला दिसतात. हेच नाही तर राष्ट्रपती पदावर सुद्धा आज आपल्याला महिलाच दिसत आहे. त्यामुळं मला महिलांचा खरंच खूप अभिमान आहे आणि महिलांनी असंच आपल्यासाठी स्वतःसाठी स्वावलंबी बनून काम करावं अशी माझी इच्छा आहे. तर मला आता पुढचा प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे की ही जी निवडणूक 2025 साली येऊ घातली किंवा 2026 मध्ये कदाचित ते होईल, तुम्हाला काय वाटतं की नगरसेवकांसमोर म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत या निवडणुकीमध्ये जी 9 वर्षानंतर होती? नाही, आव्हान खूप मोठं वाढलेलं आहे. कारण की कार्यकर्त्यांचं काम वाढलंय. जे 5 वर्षानंतर कार्यकर्ता लगेच नवीन नगरसेवक येतो आणि त्यांची कामं सुरू होतात. कारण सभागृहामध्ये नगरसेवक बोलून बरेच प्रश्न सॉल्व्ह करतात, परंतु नगरसेवक नसल्यामुळं कार्यकर्त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. नगरसेवकाला तर होतोच, परंतु कार्यकर्ता आपल्या घराच्या जवळ असला तर आधी कार्यकर्त्याला सांगतात, त्याच्यानंतर नगरसेवकापर्यंत जातात. त्यामुळं मी सांगू इच्छिते की कार्यकर्त्यावर खूप लोड आलेला आहे आणि जर इलेक्शन आपली लवकर झाली तर हा लोड नक्कीच मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर याबरोबरच पुढचा प्रश्न की जसं नगरसेवकांच्या बद्दल तुम्ही बोललात, तसंच ही जी इलेक्शन आहे हिला कार्यकर्त्यांची इलेक्शन असं म्हणतात. Yes. जी महानगरपालिकांची इलेक्शन असते, नगरपालिकांची इलेक्शन असते, तर या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता काय आहे असं तुम्हाला वाटतं? कार्यकर्त्यांची मानसिकता खूप वाढलेली आहे. कार्यकर्ता आहे म्हणूनच नगरसेवक आहे, कार्यकर्ता आहे म्हणूनच आमदार आहे आणि कार्यकर्ता आहे म्हणूनच खासदार आहे. आज आपण जी मोठी मोठी पदं भोगतो ते कार्यकर्त्याच्या बळावरच भोगतो. त्यामुळं कार्यकर्त्याला छोटा मानून चालणार नाही. कार्यकर्त्याला घेतल्याशिवाय कोणी नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की कार्यकर्ता खरंच आपल्यासाठी खूप मोठा आहे. तर आता आपण एक महिला या विषयाकडे वळूयात. तुम्ही म्हणालात की तुम्ही अनेक वर्ष स्वीकृत नगरसेविका व्हायच्या आधी तुम्ही महिलांसाठी अनेक काम केलं, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का की कशा स्वरूपाचं काम याआधी तुम्ही केलेलं आहे? महिलांसाठी मी म्हणजे महिलांचे स्वावलंबी होण्यासाठी महिलांना घर बसल्या बसल्या
पापड करणे, लोणचं करणे, ते शिवणकाम करणे. त्याच्यासाठी मी त्यांना मशीन सुद्धा म्हणजे शिवणकामच्या मशीन मी महिलांना दिलेले आहे की तुम्ही घर बसल्या आपलं काम करू शकता, स्वावलंबी बनू शकता. परत टिफिन सेवा, जे टिफिन सेवा आहे ते आमच्या महिला, बऱ्याच महिला बाहेर निघत नाही, त्यांच्यात टॅलेंट असतो परंतु महिलाला ते टॅलेंट बाहेर आणत नाही. तर त्या महिलांसाठी मी घरी बसल्या बसल्या त्यांना टिफिन बनवून त्यांना ते कामं दिलेले, त्यामुळं आज त्यांची घरं चालतात आणि त्यांची मुलं त्याच्यावर त्यांचं शिक्षण होतं आणि त्यामुळं ते मुलं पण म्हणजे खुश आहेत की आज ताईंनी माझ्या आईला काम दिलं, त्यामुळं आज माझी आई स्वतःच्या पैशांनी स्वावलंबी बनलेली आहे. आणि आम्ही अजून एक सांगू इच्छिते की दादांनी जे 1500 रुपये महिलांसाठी दिलेले आहे लाडकी बहीण, हा, तर ते पण त्यांच्या खूप कामी येतात. तर ते मला, मी जेव्हा पण जाते तर ते मला म्हणत असतात की ताई आज दादांनी आम्हाला बहीण मानून जो आम्हाला महिन्याला 1,500 रुपये दिलेले, त्यामुळे आज आम्ही खूप खुश आहे आणि त्या 1,500मुळे आमच्या मुलांची फीस जाते. ताई आज जर आम्हाला स्वतःला मिस्टरांकडनं पैसे न घेता आम्ही स्वतः साडी घेऊ शकतो, तर आम्हाला हा एक आनंद दादामुळे मिळाला. त्यामुळे दादांना तुम्ही फक्त एवढं सांगा की दादा आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. अशा खूप महिला सांगतात. कोणी कोणी महिलांच्या तर डोळ्यात पण पाणी येतं की दादांनी फक्त त्यांच्या बहिणीचा न विचार करता आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्याच बहिणींचा विचार केला. त्यामुळं सगळ्या महिला आज दादांकडून आहे. नक्कीच. जसा हा महिलांना एक सक्षमीकरणाचा जो काही एक प्रयत्न केला जातो गव्हर्नमेंटकडनं, त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षा या संदर्भात तुमचं मत काय आहे की काय परिस्थिती आणि काय परिस्थिती असायला हवी आणि तुमचे काय प्रयत्न आहेत त्या अनुषंगाने? येस, हा तर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण की महिलांची सुरक्षा खूप गरजेची आहे. आणि आपण जे कलकत्ताचे डॉक्टर महिलेवर जो अत्याचार झाला आणि तिला तेव्हा मारण्यात आला, तसंच खालुमरामध्ये पण एक मुलीवर अत्याचार झाला, हे आपण जर क्षण पाहिले आणि म्हणजे ते थोडेही मनात आले तरी मन छिन्न होतं की जर आपल्या महाराष्ट्रात असे केसेस होत असतील तर महिला कुठेच सुरक्षित नाही. परंतु यासाठी महिलांनी स्वतःसाठी स्वावलंबी बनायला पाहिजे आणि थोडेसे कराटेचे क्लास वगैरे घेऊन त्या स्वतःचं संरक्षण करू शकतात. आणि सर्वात प्रथम तर मी महिलांना सांगेल की तुम्ही तुमचं मन मोठं ठेवा आणि म्हणजे आपण कुणापेक्षा कमी नाहीये. जर आपण कुणापेक्षा कमी समजलं तर आपण तिथं गळतो आणि मग समोरचा माणूस जेव्हा आपल्या याच्यावर जेव्हा हे करतो की बाबा ही महिला कमजोर आहे, तेव्हा तो आपल्याकडं वळण्याचा प्रयत्न करतो, तर आपण त्यांना रोखू शकतो. त्यामुळं महिलांनी स्वतः सक्षम राहायला पाहिजे, स्वावलंबी राहायला पाहिजे, असं मी महिलांना सांगू इच्छिते. याच पद्धतीनं आताही मला तुम्हाला दुसरं एक विचारायचं होतं की ज्या परिसरातनं तुम्ही येता, कोंढवा भाग, त्या कोंढव्या भागाबद्दल देखील असं म्हणलं जातं की गुन्हेगारीचं प्रमाण तिथे वाढतंय, व्यस्त प्रमाण आहे गुन्हेगारीचं तिथे. त्या भागाबद्दल मी तुम्हाला विचारतो. खरं तर तुम्ही शहराध्यक्ष आहात, परंतु जिथं तुम्ही राहता त्या भागाबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन नक्कीच असणार आहे. तर तिथल्या गुन्हेगारीबद्दल आणि त्याला आळा घालण्यासाठी जे काही प्रयत्न गेल्या वर्षभरात सरकारकडनं झाले, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? कोंढव्याचा प्रश्न जर विचारला तुम्ही तर असे सगळेचकडे प्रॉब्लेम्स होत राहतात, परंतु मला पण माहितीये कोंढव्यामध्ये खूप जास्त होत आहे. परंतु जेव्हा मी आता 8-9 वर्षांपासून पाहते, हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आपण याच्या आधी जर 8 वर्षापूर्वीची फाईल काढली तर हे प्रमाण खूप जास्त होतं, परंतु आता म्हणजे क्वचित आपल्याला हे सगळं दिसतं. नशामुक्ती आहे, नशेचं प्रमाण खूप जास्त आहे, परंतु तेही आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. कारण नशा केल्यामुळे हा त्रास पुरुषांना नाही, महिलांना जास्त होतो. कारण की हे सफरिंग महिलांना जास्त करावे लागतं की पुरुष जेव्हा नशा करून येतो त्याचा त्रास हा सर्वात जास्त महिलांना होतो. त्यामुळं माझं काम तर जास्त करून महिलांसाठीच असतं. तर मी हा विचार करून जो माणूस जिथून नशा घेतो त्या दुकानावरच आम्ही पोलिसांना सांगून ते दुकान बंद करण्यासाठी आम्ही आमच्या तिथल्या PIंना सांगितलं आहे की जिथं जिथं नशा विकली जाते तिथले तुम्ही दुकानच बंद करा. ही दुकानं आम्हाला नकोय, कारण की ह्यामुळे महिलांना खूप त्रास होतोय. हे जे नशामुक्तीचं तुम्ही म्हणताय ना, ते फक्त कोंढवा भागापर्यंत सीमित नाहीये. हे आपल्या पुण्यात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात सगळीकडेच तुम्हाला नशेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसेल. आणि हे प्रमाण कमी होण्यासाठी माझ्यातर्फे जेवढा प्रयत्न होईल, फक्त कोंढवा नाही, पुणे नाही, महाराष्ट्रापर्यंत मी काम करू इच्छिते. आणि तिथपर्यंत
जर माझे तिथपर्यंत हात गेले तर मी नक्कीच हा जर नशामुक्तीचा जो उपक्रम आहे तो मी नक्कीच राबवेल. याच सोबत आता पुन्हा मला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या पुणे शहराच्या अध्यक्ष आहात. तर या पुणे शहराचं एक आपण पाहिलं गेलं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रस्ता, पाणी, वीज या प्रमुख समस्या आपण मानलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की ह्या इलेक्शनमध्ये त्याच समस्या आहेत का त्याचं स्वरूप जरा बदललंय? नाही, फक्त त्याच समस्या आता राहिल्या नाही. आपण पहिले म्हणत होतो की नगरसेवक फक्त गटार, पाण्याचे प्रॉब्लेम, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि तेवढेच सॉल्व्ह करतात. तो प्रश्न नाही राहिलेला आहे. आता लोकांच्या एज्युकेशनचा प्रश्न आलेला आहे, खूप मोठा प्रश्न आहे. आणि ते आमचे म्हणजे सगळेच नगरसेवक ते प्रयत्न करत आहेत की आपल्याला एज्युकेशन जास्त प्रमाणात नवयुवकांना दिले पाहिजे. कारण की ज्यांची कंडिशन नसते तर तिथं 10वी-12वी झाले की मुलगा मुलगी पुढं शिकत नाही. परंतु आज दादांनी असे बरेच उपक्रम राबवले आहे, बऱ्याच योजना दिलेल्या आहेत की त्या योजनांमुळे आपल्या मुलांचं एज्युकेशन चांगल्या प्रकारे होतंय. मला असं वाटतं की दादांनी हा प्रयत्न केलेला आहे, या प्रयत्नांना आपण त्यांचा साथ देऊन तसंच पुढे जाऊया. आता तुम्ही दादांचा उल्लेख केला तर माझ्या मनात आलं की या इलेक्शन मध्ये ना पूर्वी कसं असायचं की काही ठराविक पक्ष होते की ज्यांच्यामध्ये ती इलेक्शन व्हायची. जसं की भाजप आहे, त्यानंतर भाजप बरोबर शिवसेना आहे, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. आणि आता परिस्थिती अशी झाली की राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्याचे 2 भाग झालेले आहेत, शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या वेगवेगळ्या दुभंगलेल्या राजकीय वातावरणामध्ये ही इलेक्शन होतीये. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की परिणाम होईल या अशा सगळ्या परिस्थितीचा? या परिस्थितीमुळे खरंच पार्टीचं थोडं नुकसान तर झालेलंच आहे. कारण की जे आपले कार्यकर्ते होते ते विभागले गेले, 2 पार्टीमध्ये झाले. जसे आता आपण राष्ट्रवादीचंच घेतलं, पवार साहेबांचा एक गट झाला, दादांचा एक गट झाला. तर याच्यात कार्यकर्ते विभागले गेले आणि कार्यकर्ते थोडे नाराज आहेत की आहे व्हायला नकोय, पवार साहेब पण आम्हाला पाहिजे आणि अजितदादा पण आम्हाला हवे, असं सगळेच कार्यकर्त्यांची विनंती आहे की आम्ही दोन्ही पार्टी जर एक झालं तर आम्ही सगळे खुश होऊ. परंतु आता मोठे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहे अजितदादा आहे, हा जो विचार घेतील त्यांच्याबरोबर कार्यकर्ते राहणारच आहे. दादा हे विकासाबरोबर आहेत आणि लोक विधानसभेमध्ये पण लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, लोकसभेमध्ये पण विश्वास ठेवला आणि आता नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये पण लोक आमच्यावर विश्वास ठेवतील असं मी विश्वास बाळगते की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, दादांवर विश्वास ठेवावा, घड्याळावर विश्वास ठेवावा. कारण दादांनी जे कामं केलेली आहे ते सेक्युलर पार्टीची कामं केलेली आहे. दादा कोणत्याही जात धर्म न पाळता सगळ्याच जाती धर्मांची दादांनी 18 पकड जातींची ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी कामं केलेली आहे त्याचप्रमाणे आज आमचे दादा अजितदादा पवार हे काम करत आहेत. तर म्हणजे माझी पुणे शहर महिला अध्यक्षाच्या नात्याने मी सांगू इच्छिते की आता हे पुढचे नगरसेवकाचे जे इलेक्शन येते तर त्यामध्ये लोकांनी भरभरून दादांना विकासासाठी साथ द्यावी, नगरसेवक भरपूर प्रमाणात निवडून द्यावेत अशी मी इच्छा बाळगते. हे सगळं बोलत असताना मला एक विषय जाणवतो, तो म्हणजे पूर्ण जगावरच एक मोठं संकट आलं होतं कोरोनाचं. तुम्ही जे म्हणलात की तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे सामाजिक कार्यामध्ये आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये असं होतं की आपण सगळेच जण प्रॉब्लेम मध्ये होतो, घरातच होतो, खूप जणांच्या वेगवेगळ्या परिस्थिती होत्या. तो काळ तुम्हाला कसा वाटतो? त्या काळात तुम्ही काय लोकांसाठी, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही लोकांसाठी काय काय काम केलं किंवा कसं तुम्हाला काम करावं असं वाटलं? कोरोनाचा काळ हा खरंच एक खूप म्हणजे बेकार काळ आला होता आणि तो म्हणजे मी ऐकते तसं की 100 वर्षानंतर हा एकदा टप्पा येतोच, तो आमच्या समोर आला होता. आणि कोरोनाच्या काळात मी लोकांसाठी खरंच खूप काम केलेलं आहे. मी कधी सांगितलं नाही आजपर्यंत, परंतु आज मी खरंच तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या ऑफिसवर रोज दुपारी 1000 लोकांचं जेवण, संध्याकाळी 1000 लोकांचं जेवण आम्ही आमच्या वॉर्डात पाठवत होतो. याचे रेशनिंगचे किट आम्ही लोकांना देत होतो. इतकी म्हणजे माझ्या बंगल्याच्या बाहेर इतकी रांग लागत होती की लोक, पोलीस येत होते की ताई हे असं करू नका, पण लोकांना इतकी गरज होती. ते जे मागणारे होते ते फक्त ज्यांच्याकडे नाहीये तशी लोक नव्हते, परंतु तो काळच इतका खराब आला होता की लोकांना अन्नाची खूप गरज होती आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी खूप जणांनी प्रयत्न केले, त्याच्यातलीच मी एक आहे.
मी लोकांसाठी माझ्याकडून जितकी मदत होत होती तेवढी मी मदत केलेली आहे. आमचा तसंच त्या काळामध्ये रमजान ईद आली होती, तेव्हा रमजान ईदचं तर आम्ही सैरी, आमच्या ह्याच्यात सैरी असते, तर सकाळी आम्ही 4 वाजता त्यांना सैरीचं सामान सगळ्यांना हाऊस टू हाऊस पाठवत होतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी उपास सोडण्यासाठी त्यांचं जे फ्रुट्स वगैरे होते, खजूर होते, ते आम्ही पाठवत होतो. नंतर संध्याकाळचं जेवण 2000 लोकांचं जेवण सगळ्यांच्या घरी पोहोचत होतं. तसंच काम केलेलं आहे. आणि जेव्हा सण होता त्याच्या आदल्या दिवशी आम्ही म्हणजे सगळ्याच लोकांना जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत होतो तिथपर्यंत त्या लोकांना आम्ही मेवा वाटप केला, दूध वाटप केलं, असेही आम्ही हे केलं. तसंच आम्ही फक्त मुस्लिम लोकांपर्यंत मी सीमित न राहता वारकरी समाज जेव्हा पालखी येते तर त्या पालखीच्या लोकांनाही आमच्या शोरूमवर आम्ही खिचडी वगैरे 1000 किलोची खिचडी माझ्या ऑफिसमधनं लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो, पाणीच्या बॉटल्स पोहोचवतो. हे सगळं सांगणं म्हणजे थोडं मला नाही आवडत, परंतु कधी कधी सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आज हा सब्जेक्ट घेतला, नाही तर मी कधीच हा विषय घेतलेला नाहीये. नाही, काय हरकत नाही. हे लोकांना कळणंही गरजेचं आहे की कशा प्रकारचं कार्य लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मुलांच्या शाळेसाठी पण वह्या वाटप, त्यांना बॅग वाटप, पेन, पेन्सिल, हे सगळं माझ्या घरून बऱ्याच मुलांना जातात. बऱ्याच मुलांचे ऍडमिशन माझ्याकडून झालेले आहे. पुणा कॉलेज आझम कॅम्पस मधले PA इनामदार साहेब आहे, त्यांनी माझी खरंच खूप मदत केलेली. मी त्यांचं नाव आवर्जून घेऊ इच्छिते, कारण की त्यांनी माझ्याकडे जे ऍडमिशनसाठी मुलं येतात त्यांची खूप मदत केली आणि त्यांना त्वरित ऍडमिशन दिलेलं आहे. ज्या लोकांना कोरोना झाला ना त्यांच्यासाठी मी रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागत होते, कारण की त्यांना बेड मिळत नव्हते. ज्या कोरोना व्यक्तीला बेड मिळत नाही त्या व्यक्तींसाठी असे बरेच माझ्याकडे हॉस्पिटल्स होते की जिथं म्हणजे बेड अवेलेबल आहे नाहीये, कारण की नॉर्मल पब्लिक आहे, ते लोक हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नव्हते. तर मी त्यांना म्हणजे बेड वगैरे अवेलेबल करून दिले, त्यांच्या घरच्यांची सोय केली. ज्या लोकांचे म्हणजे जे एक्सपायर झाले त्यांना आम्ही 4-4 महिने त्यांच्या घरचे पूर्ण म्हणजे जिम्मेदारी मी घेतली होती. करता धरता जर गेला तर त्यांचे मुलं बाळ ते काय करणार, तर मी त्यांचे 4 महिने जेव्हा ती महिला म्हणजे थोडी सक्षम होत होती त्याच्यानंतर ती स्वतः काम करत होती, परंतु 4 महिन्यापर्यंत मी त्या घराचा सांभाळ केलेला आहे. अशी बरीच घरं आहे की करोनाच्या काळात आम्ही घेतली होती. आणि जेव्हा करोनाच्या वेळेस लोकांना बेड मिळत नव्हते तेव्हा बेड मी तिथं अवेलेबल असं करून दिले की ICU मध्ये एक्स्ट्रा बेड लावून दिलेले. हॉस्पिटलवाल्यांनी मला खरंच तेव्हा खूप मदत केली की त्यांनी एक्स्ट्रा बेड की ताईंचा फोन आला तर त्या माणसांना घेणं गरजेचं आहे, कारण की खूप लोक त्यावेळेस असं म्हणजे प्रॉब्लेम्स आला होता की छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी भीत होते. ससूनमध्ये तर लोक जातच नव्हते, त्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप लोकांचं मी हे काम केलेलं आहे. लोक हॉस्पिटलमध्ये पण जात नव्हते, म्हणजे ते भीतीपोटी लोक जात नव्हती, तेव्हा मी 5 ॲम्ब्युलन्स आमच्या वॉर्डमध्ये लावल्या होत्या. आणि त्या 5 ॲम्ब्युलन्समध्ये एक ॲम्ब्युलन्समध्ये 2 डॉक्टर आणि 2 नर्सेस अशा होत्या की घरोघरी जाऊन ते त्यांना तिथं चेकअप करून त्यांना तिथे औषध देत होते. तर हा माझा एक कार्यक्रम खरंच खूप गाजला होता आणि म्हणजे आनंद नाही म्हणायचा, पण लोकांची मदत झाली होती, त्यामुळे मला तो आनंद जास्त झाला. तर पुढचा प्रश्न मी तुम्हाला एक असा विचारतो, एक नवीन शब्द आता प्रचलित झालाय, जेन झी, की जी किशोरवयीन मुलं आहेत. तर आपण नेपाळमध्ये काय झालं पाहिलं, बांगलादेशमध्ये काय झालं पाहिलं, अनेक जणांचं म्हणणं आहे की ते भारतातही होऊ शकतं वगैरे. तर हा जो तरुण वर्ग आहे हा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सोशल मीडियामुळे किंवा इतर गोष्टींमुळे तो भरकटला जातो. त्यांना व्यवस्थित मार्ग दाखवण्यासाठी एक पुणे शहराच्या शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला वाटतं का की तुम्ही तुमच्याकडनं किंवा तुमच्या पक्षाकडनं काही केलं जावं आणि तशा पद्धतीनं तुम्ही काही करताय का? आता जेनजीचा तुम्ही विषय काढलाच तर मी सांगू इच्छिते की हा जो आपला नवीन वर्ग न्यू जनरेशन म्हणतो की हा न्यू जनरेशन जो आहे तो सोशल मीडियाकडे जास्त वळला जातो. तर नवीन जनरेशनसाठी पुणे शहर अध्यक्ष म्हणून मला असं सांगायचंय की न्यू जनरेशननी जास्त फोन न यूज करता बाहेर खेळायला जाणे. नवीन छोटी छोटी मुलं पण आज फोन घेतल्याशिवाय जेवत नाही, तर आई वडिलांनी त्यांना फोन न देता काही खेळ, बाहेर जा खेळ, तिकडे तुम्ही जेवण द्यायचंच आहे, मुलांना खात नाही तर तुम्ही तिकडे जाऊन त्याच्या बरोबर जाऊन त्यांना जेवण करू शकता. परत जो नवीन म्हणजे एक 15 ते 20 वर्षाचा जो
तरुण आहे Yes. तर त्या तरुणांनी व्यायाम करायला पाहिजे, बाहेरचे गेम खेळायला पाहिजे. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, असे बरेच आपले गेम्स असतात. तर जर ते मुलांनी खेळले तर खरंच खूप चांगलं होईल. त्यांचं आयुष्य आरोग्य पण चांगल्या प्रकारे निघेल. तर मी नवीन जनरेशनला सांगू इच्छिते की तुम्ही एज्युकेशन बरोबरच खेळ आणि वाचन याकडे जर तुम्ही वळलास तर खरंच तुमचं आयुष्य सुधरेल. त्यांना एक नक्कीच चांगला मार्ग सापडेल. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये हसीनाताई आपल्याबरोबर आल्या, त्यांनी आपल्याबरोबर छान गप्पा मारलेल्या आहेत. ही निवडणूक सुरू होतीये. ही निवडणूक जशी वेगवेगळ्या टप्प्यांवर जाईल तसतसे नवीन मुद्दे येत राहतील, नवीन गोष्टी आपल्यासमोर येत राहतील. तेव्हा मी हसीनाताईंना एकच विनंती करतो की ही आपली पहिली भेट आहे, परंतु यानंतरही पुन्हा त्यांना मी आपल्या स्टुडिओमध्ये बोलवेल. पुन्हा जसजशा निवडणुकीमध्ये रंग भरायला लागेल तसं त्यांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्याशी यावं, संवाद साधावा आणि त्यांची आणि त्यांच्या पक्षाची मतं आपल्यासमोर मांडावी. हसीनाताई, मी खूप आभारी आहे आपण इथे आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा तुम्ही नक्कीच या स्टुडिओमध्ये याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.